यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृध कस्य स्विद्धनम् प्रणतोऽस्मि 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 संस्कृतिम् आयुर्बलं यशोवाच प्रजा पशु वसूनि च ब्रह्मा प्रज्ञां च मेधां च त्वं नो देहि वनस्पते वृक्षं पन्नगं च सन्ततं प्रणतोऽस्मि 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 एको देव सर्वभूतेषु बुधः गजेन्द्रं सौरभीं च तुलसीं प्रणतोऽस्मि 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 पुत्रोऽहं पृथिव्याः धरणीं गङ्गाम् आदिपञ्चभूतानि सन्ततं प्रणतोऽस्मि 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 मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव अतिथिदेवो भव जननीं जनकं ज्येष्ठां च आचार्यं सन्ततं प्रणतोऽस्मि 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 यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता कन्यां सुवासिनीं च सन्ततं प्रणतोऽस्मि 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 जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी पुण्यभारतम् वीराञ्च सन्ततं प्रणतोऽस्मि 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 आत्मनो मोक्षार्थं जगद्हिताय च आत्मनो मोक्षार्थं जगद्हिताय च आत्मनो मोक्षार्थं जगद्हिताय च प्रणतोऽस्मि 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 संस्कृतिं प्रणतोऽस्मि संस्कृतिं प्रणतोऽस्मि संस्कृतिम् वृक्षवल्ल्यां सूयरे मजरे वृक्षवल्ल्यां सूयरे मजरे पक्षिः सुस्वरे आलुवीति पक्षिः सुस्वरे आलुवीति येने सुखे रुचे एकांताचा वास येने सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंग येत नाही गुणदोष अंग येत
समिति मान क्रीडकरी तथा कमण्डलु देहमुपचार तथा कमण्डलु देहमुपचार जानवी गोबारा अवसर जानवी गोबारा अवसर पांडुरंग 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 पेड़ ही जीवन है, जीवन है तो है कल। पेड़ ही जीवन है, जीवन है तो है कल। पेड़ ही निज श्वास है, पेड़ ही निज श्वास है, साथी हो हर पल। पेड़ ही जीवन है, जीवन है तो है कल। पेड़ ही जीवन है। पेड़ों से रुकते पवन है, पवन से रुकते बादल। पेड़ों से रुकते पवन है, पवन से रुकते बादल। बादल से होती वर्षा है, बादल से होती वर्षा है। वर्षा से फिर जल ही जल, जल भी तो आखिर जीवन है। जीवन है तो है कल, पेड़ ही जीवन है। पेड़ों से ही शुद्ध हवा है, पेड़ों से मिलती दवा। पेड़ों से ही शुद्ध हवा है, पेड़ों से मिलती दवा। पेड़ों से मिलते हैं फल, पेड़ों से मिलते हैं फल। फल से मिलता तन को बल, तंदुरुस्त है तो जीवन है। जीवन है तो है कल, पेड़ ही जीवन है। समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमोस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे. आपल्या हिंदू धर्मात रोज सकाळी उठल्याबरोबर प्रकृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. आदरणीय बंधू भगिनींनो, पर्यावरण, वन आणि जीवसृष्टीच्या संरक्षणाच्या संकल्पासाठी आपण प्रकृती वंदन हा कार्यक्रम घेत आहोत. देवगिरी प्रांताच्या वतीने आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे देवगिरी प्रांताचे संयोजक जे कार्डियाक सर्जन आहेत डॉक्टर यतींद्र अष्टपुत्रे यांना मी कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी आमंत्रित करत आहे. धन्यवाद ताई. आपली भारतीय संस्कृती ही खऱ्या अर्थाने ऋषी संस्कृती आहे. प्राचीनतम काळापासून ऋषींनी आपल्याला निसर्गाची, प्रकृतीची पूजा करायला शिकवले आहे. प्रकृती आपली माता आहे असे एकदा स्वीकारले की मानव तिच्यापासून पोषण ग्रहण करतो हे अधिक पटते. परंतु कालचक्राच्या गतीमध्ये सारेच बदलले आहे. प्रकृतीचे दोहन करण्याच्या ऐवजी शोषण करायला मनुष्याने आरंभ केले आणि आज त्याचाच परिणाम म्हणून अनेक प्राकृतिक संकट आपल्या समोर उभी आहेत. जसे महापूर, अतिवृष्टी, दुष्काळ, सुनामी, प्रलय, भूकंप आदी इत्यादी. आज कोरोना महामारी देखील या जीवसृष्टीप्रती करुणा तथा आदरभाव याचा अभाव आहे हेच कारण आहे. आणि म्हणूनच हिंदू समाजाने जागृत होऊन अखिल विश्वाचं प्रबोधन केलं पाहिजे आज असं वाटते. हिंदू अध्यात्मात याविषयी अत्यंत सखोल चिंतन केलेले आहे. हिंदू आध्यात्मिक एवं सेवा फाउंडेशन ही एक समाजसेवी संस्था आहे जी आपल्या हिंदू धर्माच्या आध्यात्मिक व धार्मिक संस्थांद्वारा जे काही सेवा कार्य चालू आहेत या सर्व सेवा कार्यांचं विशाल जनसमुदायासमोर प्रगट करते. या कोरोना महामारीनंतर वैश्विक स्थितीत जो बदल होईल त्याबाबत मानवाने प्रकृतीप्रती पूज्यभाव राखावा
व पर्यावरणपूरक आचरण करावे, असाच वैश्विक हेतू समोर ठेवून या प्रकृती वंदन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. मला सांगताना गौरव वाटतो की या प्रकृती वंदन कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्तर तथा प्रांत स्तरावर निष्ठावान कार्यकर्त्यांचं मंडळ गठीत करण्यात आलं आहे. सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी संपूर्ण राष्ट्र तथा संपूर्ण विश्वाच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा भारतवर्षाचा प्रकृती वंदनाचा कार्यक्रमाचा संदेश पोहोचवण्यासाठी व्यापक जनसंपर्क अभियान करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पर्यावरण गतिविधीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या योगदानाचं येथे स्मरण करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजच्या या कार्यक्रमात साऱ्या विश्वात राहणाऱ्या हिंदू बंधू भगिनी मोठ्या संख्येने आपल्या घराच्या आसपास असलेल्या वृक्षांची सपरिवार पूजा करतील. अनेक कुटुंब आपल्या स्वतःच्या घरी तुळशीचं रोप अथवा कुंडीत अथवा वृंदावनात लावून प्रतिदिन त्याची पूजा अर्चना करतात. आजच्या या विशेष दिनी या तुळशीचं अभिवादन एखाद्या वृक्षाचे सपरिवार पूजा आपण करण्याचा उपक्रम आहे. पूर्ण विश्वातील मानव समूहाच्या वतीने 10 लाख परिवार ही पूजा प्रातिनिधिक स्वरूपात करणार आहेत. कार्यक्रमाची रचना अत्यंत साधी व भावपूर्ण आहे. प्रारंभी भावगीत व मंत्रोच्चार होईल. याचा भावार्थ प्रकृतीपती पूज्य भाव आपल्या मनात प्रेरित करेल. आपलं हे सद्भाग्य आहे की परमपूजनीय सरसंघचालकांचा एक शुभ संदेश आपल्याला प्राप्त झाला आहे, जो आपणास ऐकता येईल. हा संदेश सर्व कार्यकर्त्यांना दिशादर्शनाचा लाभ देऊन जाईल आणि सर्वांना प्रोत्साहित करेल. या संदेशानंतर थोडक्यात पूजाविधी सांगण्यात येईल. या कार्यक्रमाच्या शेवटी आम्हा सर्वांना प्रोत्साहित करण्यासाठी पूज्य संत श्री जनार्दन हरी महाराज हे आलेले आहेत. यांचे आशीर्वचन आपण ऐकणार आहोत. आजचा कार्यक्रम अखंड विश्वाला एक शुभ संदेश देण्यासाठी आहे, म्हणून शेवटी कल्याण मंत्र होईल. मी तर संयोजक या नात्याने आपण सर्वांचे स्वागत करतो व आपण सर्व थोरा मोठ्यांना प्रणाम करून आपला कार्यक्रम सुरू करूयात. वंदे मातरम. भारत माता की जय. माता भूमी, पुत्रो हे पृथिव्या. ही धरणी आपली माता आहे आणि या धरणीचे आपण पुत्र आहोत. आज आपण या प्रकृतीला वंदन करत आहोत. आजच्या या प्रकृती वंदन कार्यक्रमात आपणास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनरावजी भागवत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मी पूजनीय सरसंघचालकांना विनंती करते की त्यांनी आम्हाला उद्बोधित करावे. हिंदू स्पिरिचुअल सर्विस फाउंडेशन द्वारा 30 अगस्त को संपन्न किए जाने वाले पर्यावरण दिवस के विशिष्ट कार्यक्रम में हम सब लोग सहभागी हो रहे हैं. पर्यावरण यह शब्द आजकल बहुत सुनने को मिलता है और बोला भी जाता है, और उसका एक दिन मनाने का भी यह जो कार्यक्रम है वह भी अर्वाचीन है. उसका कारण है कि अभी तक दुनिया में जो जीवन का तरीका था या है, अभी भी बहुत मात्रा में है, प्रचलित है, वो तरीका पर्यावरण के अनुकूल नहीं है. वो तरीका प्रकृति को जीतकर मनुष्य को जीना है, ऐसा मानता है. वो तरीका प्रकृति मनुष्य के उपभोग के लिए है. प्रकृति का कोई दायित्व मनुष्य पर नहीं है, मनुष्य का पूरा अधिकार प्रकृति पर है, ऐसा मानकर जीवन को चलाने वाला वो तरीका है. और ऐसा हम गत 200 साल से जी रहे हैं, 250 साल से जी रहे.
उसके दुष्परिणाम अब सामने आ रहे हैं, उसकी भयावहता अब लोगों को दिख रही है। ऐसे ही चला तो इस सृष्टि में जीने के लिए हम लोग नहीं रहेंगे, अथवा यह भी हो सकता है कि यह सृष्टि ही नहीं रहेगी। और इसलिए मनुष्य विचार करने लगा, तो उसको लगा कि इस पर्यावरण का संरक्षण होना चाहिए और इसलिए पर्यावरण दिवस मनाना चाहिए। परंतु यह हो गई आजकल, विशेषकर 2000 वर्ष पुराने समय से प्रचलित और विशेषकर पिछले 300 वर्षों में अधिक भटका हुआ ऐसा जो तरीका हमने अपनाया, उसकी बात हुई। लेकिन भारत का हमारा तरीका एकदम भिन्न है। अस्तित्व के सत्य को हमारे पूर्वजों ने उसकी पूर्णता में समझ लिया और तब से उन्होंने ये समझा कि हम भी पूरे प्रकृति के एक अंग हैं। शरीर में जैसे शरीर के सब अंग काम करते हैं तब शरीर चलता है, और जब तक शरीर चलता है तब तक ही शरीर का कोई अंग चल पाता है। शरीर में प्राण नहीं रहा तो हृदय बंद होता है, थोड़ी देर में दिमाग भी काम करना बंद कर देता है, सबसे आखिरी में अंतड़ियों के स्नायु बंद हो जाते हैं, लेकिन सभी अवयव काम करना छोड़ देते हैं, मर जाते हैं। शरीर अंगों के कार्य पर निर्भर है, अंग शरीर से मिलने वाली प्राणिक ऊर्जा पर निर्भर है। यह परस्पर संबंध सृष्टि का हमसे है, हम उसके अंग है। सृष्टि का पोषण हमारा कर्तव्य है। अपने प्राण धारणा के लिए हम सृष्टि से कुछ लेते हैं, शोषण नहीं करते, सृष्टि का दोहन करते हैं। यह जीने का तरीका हमारे पूर्वजों ने समझा, और केवल एक दिन के नाते नहीं, एक डे के नाते नहीं, तो पूरे जीवन में उसको रचा पचा लिया। हमारे यहां ये स्वाभाविक कहा जाता है कि भाई शाम को पेड़ों को मत छेड़ो, पेड़ सो जाते हैं। पेड़ों में भी जीव है, जीव सृष्टि का वो हिस्सा है। जैसे एनिमल किंगडम है वैसे प्लांट किंगडम है। ये आधुनिक विज्ञान का ज्ञान हमारे पास आने के हजारों वर्ष पहले से हमारे देश का सामान्य अनपढ़ आदमी भी जानता है, पेड़ों को शाम को छेड़ना नहीं चाहिए। अपने जीवन के तरीके में क्या करना क्या रहना सारा अनुस्यूत है। हमारे यहां रोज चींटियों को आटा डाला जाता था। हमारे यहां घर में गाय को गोग्रास, कुत्ते को श्वान बलि, पक्षियों को काक बलि, कृमि कीटकों को लिए बलि, और अतिथि भूखा कोई गांव में है उसके लिए ऐसे 5 बलि चढ़ाने के बाद गृहस्थ भोजन करता था। ये बलि यानी प्राणी हिंसा नहीं थी, ये बलि यानी अपने घर में पका हुआ अन्न इन सबको देना पड़ता है। इन सबका पोषण करना मनुष्य की जिम्मेवारी है, क्योंकि इन सब से पोषण मनुष्य को मिलता है। इस बात को समझकर हम जीते थे, इसलिए हमारे यहां नदियों की भी पूजा होती है, हमारे यहां वृक्षों की भी, पेड़ पौधों की, तुलसी की पूजा होती है, हमारे यहां पर्वतों की पूजा प्रदक्षिणा होती है, हमारे यहां गाय की भी पूजा होती है, सांप की भी पूजा होती है। संपूर्ण विश्व जिस एक चराचर चैतन्य से व्याप्त है, उस चैतन्य को सृष्टि के हर वस्तु में देखना, उसको श्रद्धा से देखना, आत्मीयता से देखना, उसके साथ मित्रता का व्यवहार करना,
और परस्पर सहयोग से सबका जीवन चले, ऐसा करना ये जीवन का तरीका था। भगवत गीता में कहा है परस्परम भावयंतम, देवों को अच्छा व्यवहार दो, देव भी आपको अच्छा व्यवहार देंगे। परस्पर अच्छे व्यवहार के कारण सृष्टि चलती है। इस प्रकार का अपना जीवन था, लेकिन इस भटके हुए तरीके के प्रभाव में आकर हम उसको भूल गए। इसलिए आज हमको भी पर्यावरण दिन के रूप में इसको मनाकर स्मरण करना पड़ रहा है। वो करना चाहिए, अच्छी बात है। ऐसा स्मरण हर घर में होना चाहिए। ऐसे स्मरण का हमने प्रवर्तित किया हुआ इस साल का 30 अगस्त होगा, लेकिन हमारे यहां नागपंचमी है, हमारे यहां गोवर्धन पूजा है, हमारे यहां तुलसी विवाह है। इन सारे दिनों को मनाते हुए, आज के संदर्भ में उचित ढंग से मनाते हुए, हम सब लोगों को इस संस्कार को अपने पूरे जीवन में पुनर्जीवित और पुनर्संचरित करना है, जिससे नई पीढ़ी भी उसको सीखेगी, उस भाव को सीखेगी। हम भी इस प्रकृति के एक घटक है। हमको प्रकृति से पोषण पाना है, प्रकृति को जीतना नहीं। हमको स्वयं प्रकृति से पोषण पाकर प्रकृति को जिलाते रहना है। इस प्रकार का विचार करके आगे पीढ़ी चलेगी, तब ये विशेषकर पिछले 300-350 वर्षों में जो खराबी हुई है, उसको आने वाले 100-200 वर्षों में हम पाट जाएंगे। सृष्टि सुरक्षित होती, मानव जाति सुरक्षित होगी, जीवन सुंदर होगा। इस दिन को मनाते समय ये केवल कोई अपना एक मनोरंजन का कार्यक्रम हम कर रहे हैं, ऐसा भाव न रखते हुए, संपूर्ण सृष्टि के पोषण के लिए, अपने जीवन को सुंदरता पूर्ण बनाने के लिए, सबकी उन्नति के लिए हम ये काम कर रहे हैं, ऐसा हमको भाव मन में रखना चाहिए। और आंखें खोलकर इस एक दिन का संदेश साल भर पूरे जीवन में छोटी छोटी बातों का विचार करते हुए अपने आचरण में उतारना चाहिए, ऐसा मुझे लगता है। इस चिंतन को आपके विचार के लिए आपके सामने रखता हूं। इस दिवस की आपको शुभकामनाएं देता हूं और मेरा कथन समाप्त करता हूं। पूजनीय सरसंघचालकांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद. आजच्या या वंदन प्रक्रियेतील पूजन समजून घेण्यासाठी मी डॉक्टर व्यंकटेश देशपांडे सरांना आमंत्रित करत आहे व त्यासोबत सर्जेराव वाघ व नीरज बक्षी यांना सहपरिवार पूजन करण्यासाठी येण्याची विनंती करते. कृपया स्थानापन्न व्हावं. ज्यांना मांडी घालून बसता येईल किंवा सुखासनातही बसता येईल. पूजेचा विधी समजावून सांगतो. पूजा करताना आसन घेऊन बसायचं आहे. कुंडीच्या समोर किंवा एखाद्या वृक्षाच्या समोर 3 ओंकार म्हटल्यानंतर आपल्या समोरच्या कुंडीतल्या वृक्षाला हळद कुंकू आणि अक्षता वाहायच्या आहेत. सोबत आणलेली फुलं किंवा पुष्प वाहायची आहेत. ते वाहून झाल्यानंतर आपल्या तबकातील एखादं राखी किंवा रक्षासूत्र ह्या आपल्या वृक्षाला बांधायचं आहे. ते बांधताना तसेच प्रकृतीचं मी रक्षण करेल याचं स्मरण करायचं आहे आणि संकल्प सोडायचा आहे. रक्षासूत्र बांधून झाल्यानंतर झाडाला आपल्या आणलेल्या तांब्यातलं पाणी समर्पित करायचं आहे, पाणी द्यायचं आहे. जलसमर्पण झाल्यानंतर वंदन करून आपल्याला 5 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर परत जागेवर येऊन बसायचं आहे. परत डोळे बंद करून ध्यान लावून प्रकृती वंदन आणि प्रकृती रक्षण या संदर्भात आपण पुढे काय करू याचं एकदा स्मरण करायचं आहे.
आणि 1 मिनिटानंतर ध्यान संपून नमस्कार करून आपली पूजा समाप्त होईल. पूजा विधी चालू करतो आहोत आपण. पूजा करणाऱ्या सगळ्या कुटुंबांनी आपल्या समोरच्या वृक्षाला वंदन करून 3दा ओंकार म्हणायचे आहेत. ओंकार झाल्यानंतर आपल्या समोरच्या कुंडीतल्या वृक्षाला हळद, कुंकू आणि अक्षता व्हायचे किंवा गंध असेल तर गंध व्हायचा आहे. सोबत आणलेली फुलं किंवा पुष्प त्यांचे समर्पण करायचं. गंधपुष्प वाहून झाल्यानंतर आपल्यासोबत आणलेले रक्षासूत्र किंवा आपल्यासोबत आणलेलं एखादं राखी ती झाडाशी बांधायची आहे. राखी बांधताना एक लक्षात ठेवायचं की आपल्याला प्रकृतीचं रक्षण, प्रकृती वंदन करतो आहोत तसंच प्रकृतीचं रक्षण आम्ही या रूपाने प्रकृतीचं रक्षण करू याची मनामध्ये धारणा ठेवायची आहे. कायम मनामध्ये संकल्प राहील की प्रकृती वंदन करताना प्रकृती रक्षण हे माझं कायम कर्तव्य आहे. रक्षासूत्र बांधून झाल्यानंतर उभं राहायचं आहे आणि आपल्या सोबतच्या पात्रातलं पाणी झाडाला व्हायचं आहे. पाणी समर्पित केल्यानंतर आपल्याला थाळीतल्या दिव्यानी एकदा ओवाळून घ्यायचं आहे. हां, आता पूजेची थाळी खाली ठेवून ह्या कुंडीभोवती, या वृक्षाभोवती 5 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. चला, उजवीकडून सुरुवात करा. पाचवी प्रदक्षिणा झाल्यानंतर बसायचं आहे. आपापल्या स्थानावर बसून परत झाडाला नमस्कार करायचा आणि परत प्रकृती रक्षणाची जबाबदारी आपल्यावर जी दिलेली आहे ती पूर्ण करू याचं स्मरण करायचं. पुढच्या 1 मिनिटासाठी ध्यान ठेवायचं आहे, डोळे बंद करून. निसर्ग आणि निसर्गाप्रती आपण मनुष्य प्राणी म्हणून जे काही देणं आहोत याचं एकदा स्मरण आणि त्याप्रती होऊ शकणारी आपली कॉन्ट्रीब्युशन ह्या प्रकृती वंदनाच्या निमित्ताने आपण सगळे करणार आहोत.
जय जय वृक्ष देवा, स्वामी जय जय वृक्ष देवा। मधुर मधुर फलदाता, मधुर मधुर फलदाता, शीतल छाँव दाता। ओम जय जय वृक्ष देवा। तुम धरती के रक्षक, प्राणवायु दाता। स्वस्थ सुखी हो सब जन, स्वस्थ सुखी हो सब जन, तुम आश्रय दाता। ओम जय जय वृक्ष देवा। श्याम घटा के दर्शन तुम बिन ना होते, प्रभु तुम बिन ना होते। तुम दे कर के निमंत्रण, तुम दे कर के निमंत्रण, बादल बरसाते। ओम जय जय वृक्ष देवा। सुंदर पक्षी चहकते, डाल डाल तेरी हो, डाल डाल तेरी। कोयल कुहू कुहू कूके, कोयल कुहू कुहू कूके, महिमा गाए तेरी। ओम जय जय वृक्ष देवा। आरोग्य है तुमसे मिलता, फल फूल मिले अनुपम, फल फूल मिले अनुपम। परोपकारी प्रभु तुम हो, परोपकारी। अशा पद्धतीने आपली पूजा समाप्त झालेली आहे। आता आपण सामूहिक संकल्प घेऊयात। त्यासाठी मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्र त्यांच्या हातात घ्यावे। धन्यवाद। मी सर्वांना विनंती करेन की सर्वांनी हात जोडून सुखासनात बसायचं आहे आणि आज आपण प्रकृती वंदन करण्यासाठी सर्व मिळून एक संकल्प करणार आहोत। मी एक ओळ म्हणेन, सर्वांनी माझ्या मागे पुनरुच्चार करावा। मी वनांच्या प्रतीक स्वरूपात वृक्षांचा सन्मान करेन, मी वन्यजीवांच्या प्रतीक स्वरूपात नागांचा सन्मान करेन, मी सजीव प्राण्यांच्या प्रतीक स्वरूपात गायींचा सन्मान करेन, मी प्रकृतीच्या प्रतीक स्वरूपात गंगा नदीचा सन्मान करेन, मी पर्यावरणाच्या प्रतीक स्वरूपात भूमातेचा सन्मान करेन, मी मानवीय मूल्यांच्या प्रतीक स्वरूपात वडीलधाऱ्यांचा सन्मान करेन, मी शिक्षणाच्या प्रतीक स्वरूपात शिक्षकांचा सन्मान करेन, मी मातृत्वाच्या प्रतीक स्वरूपात स्त्रियांचा सन्मान करेन, मी भारत मातेच्या प्रतीक स्वरूपात सैनिकांचा सन्मान करेन। भारत माता की जय।
अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष, संतपथ संस्थान फैजपूर चे 12वे गादीपती, श्री राम मंदिर अयोध्या भूमिपूजन समारंभातील एक निमंत्रित सदस्य, महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरीजी महाराज थेंब अमृताचा या माध्यमातून परिसरातील भागात पाणी अडवणे व जिरवणे यासाठी लोकसहकार्यातून त्यांनी भरीव कार्य केलेले आहे. तर आजच्या या संकल्पानंतर मी संत महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरीजी महाराज यांनी आपल्या आशीर्वचनाने उपकृत करावे अशी मी त्यांना विनंती करेन. नमस्कार. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सर्व दिव्यात्मांना सप्रेम नमस्कार. वृक्षवल्लिया महासोयरे वनचरे. संतांनी वर्णन केलं वृक्षवल्लींचं महत्त्व, वृक्ष संवर्धनाचं महत्त्व आपल्या सर्वांना विदित केलं. प्रत्येक संत महंतांनी आणि प्रत्येक आपल्या वेद पुराण उपनिषदात निसर्गाचं महत्त्व आमच्या शास्त्रांनी वर्णन केलं आहे. निसर्ग निर्मित आपलं शरीर निसर्गाचीच देण आहे. निसर्ग आपल्याला किती देत असतो त्याच्याकडे कोणतंही मोजमाप नाही. पहिलं म्हणजे तो भरभरून देतो आणि दुसरं म्हणजे निसर्ग कोणत्याही अपेक्षा ठेवत नसतो. आपण कोणी थोडी मदत केली ना की त्याला धन्यवाद म्हणत असतो. मग निसर्ग शरीरही देतो, शरीराची संपूर्ण व्यवस्था देत असतो. म्हणून की काय यांना सोयरे असं संत म्हणतात, असा उल्लेख करतात की हे आपले सोयरे आहेत, हे आपल्या कुटुंबाचे एक सदस्य आहेत. एवढं संतांनी सांगितल्यानंतरही आपण त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देत नाही. म्हणून की काय आज प्रदूषण वाढतंय, दररोज नवीन नवीन आजार ऐकायला मिळतो आणि आज जे अपमृत्यू वाढले आहेत याचं कारणही निसर्गाच्या विरोधात आम्ही जी कामं करतो आहोत, निसर्गाकडे जे दुर्लक्ष झालं आहे यामुळे. गौहत्या, भ्रूणहत्या आणि वृक्षांची कत्तल कारणीभूत आहे की आज संपूर्ण सृष्टीचक्र विचलित झालं आहे. आम्हाला पाऊस हवा असतो, आम्हाला सगळं मनासारखं हवं असतं, पण त्यासाठी काहीही करायची आमची तयारी नसते. म्हणून वृक्षारोपण करणं, त्या वृक्षाचं संवर्धन करणं ही कृष्णांची सेवा आहे, ही देशाची समाजाची सेवा आहे. आज आपण पुढच्या पिढीसाठी मजबूत रस्ते देतो आहोत, मजबूत राहण्यासाठी घर देतो आहोत, पण जर आपण पुढच्या पिढीला स्वास्थ्य नाही ना दिलं तर हे देऊन उपयोग नाही. मग त्यांच्या स्वास्थ्यासाठी, निरामय आयुष्यासाठी आपल्याला वृक्ष संवर्धन केलं पाहिजे. श्रीकृष्णांनी द्वापार युगापासूनच आपल्याला ह्या सूचना केल्या आहेत. गोकुळवासी इंद्रदेवाची पूजा करायला जात असताना श्रीकृष्ण वर्णन करतात की जो पाऊस पडतो आणि आपण सुरक्षित आहोत हे या गोवर्धनाच्यामुळे. म्हणून इंद्राची नाही, आपण गोवर्धनाची पूजा केली पाहिजे. गोवर्धनाचे अनेक अर्थ आपल्याला सांगितले जातात. इथे फक्त मी एकच अर्थाबद्दल बोलतोय की गोवर्धन म्हणजे वृक्षांचं संवर्धन. ज्या पर्वतावर अनेक वृक्ष आहेत ते वृक्ष आपण वाचविले पाहिजे, त्यांची कत्तल करता कामा नये, त्यांचं संवर्धन आपण केलं पाहिजे. गोपाल कृष्णांनी तेव्हापासून ह्या सूचना आपल्या प्रत्येकाला दिल्यात आणि जेव्हा इंद्राचा कोप होतो
तेव्हा परमात्मा गोवर्धनाकडेच सर्व गोकुळवासियांना घेऊन जातात. आणि आपण बघितलं की त्या गोवर्धनानेच गोकुळाचं रक्षण केलं. हो, आजही हा जो कोरोना महामारीचा कोप आहे, फक्त निसर्गात ही ताकद आहे की आपण सुखरूप राहू शकतो, आपल्याला निरामय स्वास्थ्य लाभू शकतं. आणि कोरोना या महामारीत आपण हे नाही शिकलो, याचं भान ठेवलं नाही, तर याहीपेक्षा कठीण परिस्थिती माझ्या तुमच्या आयुष्यात येऊ शकते. म्हणून आपण कृष्णांचं चरित्र वाचलं, ऐकलं. आता त्या कृष्णांचं चरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांचं चरित्र आता आम्हाला जगायला सुरुवात केली पाहिजे. माझी विनंती आहे, प्रत्येकाने वृक्षारोपण करा. वाढदिवसाच्या निमित्त, आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्त, आपल्या घरात कुणाचं निधन झालं त्यांच्या स्मरणार्थ अनेकविध लग्न कार्य आहे. अनेकविध कारणांनी आपण वृक्षारोपण करू शकतो. आणि अशी वृक्षे आपण लावली पाहिजे की ज्यांना खूप आयुष्य आहे, जे प्रकृतीसाठी पूरक आहेत. असं वृक्षारोपण आपण केलं पाहिजे. आणि फक्त वृक्षारोपण करून चालणार नाही, आम्हाला त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आम्हाला त्यासाठी संकल्प केला पाहिजे. आपण सुंदर भारताचं निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया. निरामय भारताच्या स्वास्थ्यासाठी प्रयत्न करूया. संकल्पबद्ध होऊया. आणि मी माझ्यापासून ह्याची सुरुवात केली पाहिजे. मला अनेकांच्या जवळ अपेक्षा करत असताना मी यासाठी काय केलं हेही महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येकाने स्वतःपासून या कार्याची सुरुवात करूया. फक्त वृक्षारोपणाची नाही, तर संवर्धनाची सुद्धा जबाबदारी आपण स्वीकारायचा प्रयत्न करूया. निर्माण झालेल्या या परिस्थितीवर, या निसर्गाची पूजा, या निसर्गाचं संरक्षण खूप महत्त्वाचं आहे. हाच पर्याय यापासून आपल्याला बाहेर पडण्यासाठी संतांनी सांगितलं आहे. तसंच जलसंधारणाची कामं या भारतात वाढली पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून, शेततळ्याच्या माध्यमातून, अनेकविध माध्यमातून आपण आपल्या घरापासून सुरुवात केली की माझ्या घरात असे नळ नाहीत ना की थेंब थेंब त्यातून पाणी गळतच असतं. एक एक थेंब महत्त्वाचा आहे. या परिसरात सर्व आम्ही संतांनी मिळून जलसंधारणाची कामंही केली. 355 चेकडॅम तयार केलेत. 10 करोड लिटर पाणी त्या चेकडॅममध्ये भरलं जाईल एवढी 355 चेकडॅम केली. ती चेकडॅम 10 ते 12 वेळेला गेल्या वर्षी भरलीत. म्हणजे एवढ्या करोड पाणी जमिनीत पर्क्युलेट झालं. त्याचे परिणाम आज या परिसरात यावल रावेर तालुक्यातही आपण येऊन बघितलं तर आपल्याला इथे बघायला मिळेल की अनेक विहिरींना त्याचा उपयोग झाला, अनेक ट्यूबवेलला त्याचा उपयोग झाला आणि खूप शेतकऱ्यांना प्रसन्नता झाली. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की वृक्षारोपण, जलसंधारण, स्वच्छता, हगंदरीमुक्त गाव, गावात समरसता, एकात्मता, बंधुत्वभाव, धार्मिक उत्सव, हे सगळं काही या भारतात जे आधी आम्ही अनुभवलं, जो या भारताचा इतिहास आहे, आम्ही ते सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केली पाहिजेत. कारण यासाठी आमच्या वडिलांनी, आमच्या राष्ट्रसेवकांनी बलिदान दिलं आहे. गोपालकृष्णांच्या चरित्रात आपण ऐकलं की ही जलसंधारणाची कामं, वृक्षारोपणाची कामं कृष्णांनी केली. त्या डोहामध्ये कालिया नाग राहत होता, म्हणून डोहात पाणी असूनही ते गोकुळाच्या उपयोगात येईना. मग कृष्णाने त्या कालिया नागाला तेथून काढलं आणि ते पाणी गावासाठी उपयोगात आणून दिलं.
मला असं वाटतं गोपालकृष्णांनी त्या डोहाची खोली वाढवली, त्यातील गाळ काढला, तो शेतकऱ्यांना दिला, त्याची कॅपॅसिटी वाढवली, पावसात तो डोह तुडुंब भरला, त्यातील संपूर्ण घाण कृष्णाने साफ केली, लोकांना त्यासाठी प्रेरित केलं की ते पाणी कोणी घाण करू नये आणि पिण्यासाठी उपयुक्त ते पाणी केलं आणि गावाला त्याचा उपयोगच झाला. क्रांती गोपालकृष्णाने, गायीची सेवा परमात्मा गोपालकृष्णाने सांगितली, नदीच्या प्रवाहाचं महत्त्व सांगितलं, नदीच्या अस्तित्वाचं महत्त्व सांगितलं. आम्ही हे सगळं काही वाचलं, ऐकलं, जगायला विसरलो. हा देश त्यासाठी योग्य आहे, तयार आहे. पण निरामय स्वास्थ्यासाठी तर आम्हा प्रत्येकाला प्रयत्न केले पाहिजे. हा माझ्या स्वास्थ्याचा प्रश्न आहे आणि मी जी जलसंधारणाची कामं करणार, मी स्वच्छतेची कामं करणार, मी वृक्षसंवर्धनाची कामं करणार, ती मी माझ्यासाठी करणार. ते माझं काम आहे. माझा देश, माझं स्वास्थ्य, माझं भविष्य यासाठी उपयुक्त आहे. आणि म्हणून मी अखिल भारतीय संत समितीच्या माध्यमातूनही सर्वांना आवाहन करतो, ही काळाची गरज आहे, वर्तमान परिस्थितीची गरज आहे, आपल्या प्रत्येकाची गरज आहे. काळजीपूर्वक आपण सगळ्यांनी मिळून हे काम करूया. मी सर्वांना विनम्र प्रार्थना करतो, विनंती करतो की आपण सर्वांनी वृक्ष संवर्धनासाठी प्रयत्न करूया, संकल्प करूया, स्वतःशी संकल्प करूया. म्हणून सरसंघचालक श्रद्धेय मोहनजी भागवत आणि सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ सर्व कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून ही प्रयत्न सुरू केली आहेत. आपण शुभेच्छा देऊया, नव्हे आपण या सर्वांच्या सोबत राहून हे धर्मकार्य, राष्ट्रकार्य करायचा संकल्प करूया, असं मी सर्वांना आवाहन करतो. परमेश्वराकडे सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो आणि आमच्या या संकल्पाला मजबूत करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी परमेश्वराने आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावेत, अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आपण सर्व दिव्य आत्म्यांना सप्रेम नमस्कार. धन्यवाद महाराज. आजच्या या कार्यक्रमात ज्या ज्या संस्थांनी आम्हाला सहकार्य केलं, आमच्यासोबत सहभागी झाले, IT टीम, प्रसारमाध्यमे आणि आपण सर्वजण मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित राहिलात, प्रकृतीवंदन केले आणि पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला, याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. आजच्या या कार्यक्रमाची सांगता आपण कल्याण मंत्राने करणार आहोत. त्यासाठी कृतिका तुपकरी यांना मी आमंत्रित करत आहे. धन्यवाद मॅडम. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. धन्यवाद.